नमस्कार सर्वांना. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले की आपल्या मनाचा, आपल्या विचारांचा रिमोट कंट्रोल हा आपल्याच हातामध्ये असतो. म्हणजेच आपण त्या विचारांचे प्रोड्युसर आणि डिरेक्टर देखील असतो. म्हणजे माझ्या विचारांच्या संहितेमध्ये, स्क्रिप्टमध्ये कोणत्या प्रकारचे नाटक मला पाहायचे आहे हे सर्वपणे म्हणजे हे संपूर्णतः माझ्याच हातामध्ये असते. म्हणजे मला हॅप्पी एंडिंग का सॅड एंडिंग का मेलोड्रामा, कॉमेडी यापैकी कुठल्या प्रकारचा जॉनरा या नाटकामध्ये पाहावयाचा आहे हे बाहेरचा दुसरा कोणीही ठरवू शकत नाही. म्हणजे ते आपण स्वतःच ठरवतो, आपले विचारच ठरवतात. आणि तसं होत असेल म्हणजे दुसरा बाहेरचा कोणीतरी व्यक्ती हे ठरवत असेल की तुमच्या विचारांची धारा ही कुठल्या प्रकारची असली पाहिजे, त्याचा जॉनरा काय असला पाहिजे, तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. आत्तापर्यंत म्हणजे मागच्या सर्व व्हिडिओमध्ये हे आपण समजावून घेतले. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक नाटकामधला लीड रोल म्हणजे आपल्या विचारांमधलं जे नाटक चालू आहे, जी मालिका चालू आहे, त्याच्यामधला लीड रोल जो आहे, हिरो हिरोईनचा जो मेन रोल आहे, तो मात्र आपणच प्ले करत असतो, आपणच तो निभावत असतो. याच्यामध्ये सहयोगी कलाकार खूप असतात, साईड ॲक्टर्स आणि साईड ॲक्ट्रेसेस खूप असतात. मग ते आपले नातेवाईक असतात किंवा कामाच्या ठिकाणचे आपले कलिग्ज असतात किंवा काही सगळे सोयरे असतात, फ्रेंड्स असतात, समाजामधले काही लोक असतात, शेजारी पाजारी असतात, कोणी असू शकतं. अगदी समाजामध्ये चालू असणाऱ्या घटना देखील आपल्या मनातल्या विचारधारेवर त्या परिणाम करू शकतात किंवा त्या प्रभावित देखील करू शकतात. आणि दररोज त्याप्रमाणे आपल्या नाटकाची जी काही संहिता आहे, स्क्रिप्ट आहे, ती बदलत राहते. आणि आपण पण गुंग होऊन त्यांचा एक एक भाग कसा बनतो आपल्याला देखील कधी कधी कळत नाही की अरे हा विचार संपून हा विचार आपल्या मनामध्ये कधी सुरू झाला, म्हणजे ही मालिका कधी संपली आपल्या विचारांची आणि ही नवीन विचारांची मालिका, आपला जॉनरा कधी चेंज झाला. इतके आपण त्या विचारांमध्ये आपण गुंग असतो. म्हणजे काही वेळेला आपण बाहेर कृतीमध्ये वेगळ्या गोष्टी करत असतो, परंतु आपल्या मनामध्ये ही विचारांची मालिका ही चालूच असते. आणि कधीकधी आपण आपल्या कळत नकळतपणे या विचारांच्या धारेमध्ये आपण अडकत जातो, गुंतत जातो. आणि मग एक सुंदर जग जे सर्वस्वी निसर्गाने, देवाने आपल्याला दिलेले आहे, त्याकडे पाहायचे मात्र आपण विसरून जातो. आणि आपण या विचारांच्या धारेमध्ये, या विचारांच्या मालिकेमध्ये सतत राहायला लागतो किंवा त्याच्यामध्ये आपण गुंग होतो. तर त्याकरता आपल्याला काय करता आलं पाहिजे, तर हे इतर प्रभाव टाकणारे घटक आपल्याला सांभाळता आले पाहिजेत. किती प्रमाणात, किती वेळ, कशासाठी ते आपल्या नाटकात समाविष्ट असणार आहे हे प्रोड्युसर डिरेक्टरलाच ठरवता आलं पाहिजे. म्हणजे मला काय म्हणायचं माहिती आहे का, की विचारांच्यावर आपला ताबा असला पाहिजे की या विचाराचा मी किती वेळ विचार करणार आहे, ह्याच्यावर मी किती वेळ वाया घालवणार आहे. म्हणजे मला असं नाही म्हणायचं, ते जर का चांगले विचार असतील तर नक्की आपण त्याच्यावर थोडा वेळ आपण विचार करू शकतो किंवा आपण वेळ ठरवून घेऊ शकतो. पण जर का आपल्याला क्लेशदायक, त्रासदायक, नको असलेले विचार आपण जर का त्याच्यावर जास्त वेळ वाया घालवत असू, त्याला आपण जास्त महत्त्व देत असू, तर त्यावेळेला मात्र आपण प्रोड्युसर किंवा डिरेक्टर आपल्या नाटकाचे या नात्याने आपल्याला ठरवता आलं पाहिजे की नाही या सिक्वेन्सचा जो भाग आहे तो एवढाच असणार आहे आणि त्या सिक्वेन्सचा भाग आहे तो तेवढाच असणार आहे. म्हणजे एखाद्या फिल्ममध्ये किंवा नाटकात जर का तुम्हाला लिडिंग रोल असेल आणि त्यापेक्षा साईड ॲक्टर्स म्हणजे ज्या सपोर्टिंग रोल्समध्ये आहेत त्या व्यक्ती जर का जास्त महत्त्वाच्या ठरल्या तर आवडेल का आपल्याला, तर नाही आवडणार. आणि त्यांच्या जीवनामध्ये काय चालू आहे हे जर का सतत दाखवले तर आपल्याला त्या नाटकाचा अर्थ देखील कळणार नाही. म्हणजेच मला काय म्हणायचे आहे की आपल्या नाटकातला रोल, आपला त्याच्यातला सहभाग हा सगळ्यात जास्त असला पाहिजे. नाहीतर मग आपल्याला असं वाटेल की मी एखादा मूव्ही बघायला गेलो आणि मी एवढे पैसे दिलेत, मी तिकीट खरेदी केलेलं आहे आणि हे मी काय पाहतोय, म्हणजे मी ज्याच्यामध्ये काम केलं त्याच्यात मी नाहीच आहे. असं आपल्या विचारांचं होतं बऱ्याच वेळेला. आपण काय करतो की आपल्याला साईड ट्रॅक करतो, स्वतःला आपण साईड ट्रॅक करतो आणि बाकीच्यांना, नको असलेल्या लोकांना, नको असलेल्या विचारांना, नको असलेल्या भावनांना आपण आवाजावी महत्त्व द्यायला लागतो. तर त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये जे नाटक सुरू आहे तेव्हा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपणच आपल्या मनाचे राजे असतो. म्हणजे आपण त्या आपल्या नाटकांमधलं, आपल्या विचाराच्या नाटकामधलं आपण मुख्य पात्र आहोत, आपण मुख्य व्यक्तिमत्व आहोत. आणि
म्हणून 70% म्हणजे मी एक असं ठरवलं आहे माझ्या बाबतीमध्ये की आपण 70% वेळेला तरी आपल्या पात्राकडे, म्हणजे मला काय करायचं आहे, माझं आयुष्य आहे, माझे विचार कसे असले पाहिजेत ह्याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसऱ्यांच्या पात्रांकडे, दुसऱ्यांच्या ते काय करतात ह्याच्याकडे, किंवा त्यांचे विचार माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत त्याच्यासाठी अगदी कमी वेळ आपण त्याच्यामध्ये ठेवला पाहिजे. त्यांचे काय चालू आहे, त्यांचं काय चाललेलं आहे ही कंपॅरिझन तर अजिबात नको. आणि त्याचा प्रभाव देखील आपल्या जीवनामध्ये पडला नाही पाहिजे. याच्यापेक्षा आपण जर का मी माझ्या जीवनाचे काय करत आहे, मी माझ्याकडे किती लक्ष देत आहे, हे आपण सतत तपासत, इंट्रोस्पेक्शन आपण ज्याला म्हणतो ते आपण सतत केलं पाहिजे. आणि मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनाचा कॉमेडी शो करायचा आहे का, आपल्याला कॉमेडी करायची आहे का, लोकांनी आपल्याला हसलं पाहिजे का, आपली मोटिवेशनल स्टोरी करायची आहे का, आपली सॅड एंडिंगची आपली स्टोरी असली पाहिजे का, गुड एंडिंगची असली पाहिजे, हे सर्वस्वी आपण ठरवणार आहोत. आणि त्यामुळे आपल्या मनाच्या नाटकामधील इतर कलाकार कसेही वागले, म्हणजे तो असा वागला, ती तशी वागली, त्याने माझ्यासाठी हे नाही केलं, तिने माझ्यासाठी ते नाही केलं, हे याला आपण खूप सारासार विचारपूर्वक आपण त्याला कमी महत्त्व दिलं पाहिजे. आणि प्रतिक्रिया ते कसे का वागेनात, त्यांची क्रिया कशीही जरी असली तरी माझी प्रतिक्रिया ही माझ्या हातामध्ये आहे. आणि त्यामुळे आपण स्वतः विचार करून म्हणजे आपल्या मनाला त्रास होईल या पद्धतीने आपण वागलं नाही पाहिजे, याची सवय आपण आपल्या मनाला लावून घेतली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल जीवनाचं तर एकच एंडिंग असतं, मृत्यू. बरोबर, मीही याला अपवाद नाही आहे, मीही याला सहमत आहे. परंतु जसे एखाद्या नाटकामध्ये विविध अंक असतात आणि एक अंक संपल्यानंतर घंटा वाजते, मध्ये थोडासा ब्रेक असतो, वेळ असतो, कलाकार त्यावेळेला थोडीशी विश्रांती घेतात किंवा त्यांचा गेटअप चेंज करतात, मेकअप थोडासा करतात, थोडं चहा पाणी चालू असतं, म्हणजे विश्रांतीची ती वेळ असते. तर त्यावेळेला तसं त्या पद्धतीने आपल्या पण विचारांच्या नाटकामध्ये आपण थोडंसं विश्रांतीही घेतलीच पाहिजे ना, विचारांचं जे नाटक चालू आहे. नाहीतर हे विविध घटनांचे हे अंक जे आहेत विचारांचे, हे चालूच राहणार आहेत. त्यातले काही अंक आपल्या जिव्हाळ्याचे असतात, काही अगदी नकोसे असतात, काही अंक खूप त्रासदायक असतात, काही तणावपूर्वक असतात, काही अंक तर अगदी आपली परीक्षा पाहतात, काही क्लेशदायक दुःख देणारे असतात. हे चालूच राहणार आहे. आपल्या जीवनाचं नाटक हे आपला अगदी अंतिम समय येईपर्यंत आपल्या मनातल्या विचारांची ही जी संहिता आहे ही चालूच राहणार आहे. आणि त्याच्यामुळे जसं आपण काल म्हणालो होतो किंवा कालच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती की प्रत्येक अंकानंतर एक ब्रेक असतो ना, तो घेतला पाहिजे आपण. कलाकार जसे विश्रांती घेतात त्याच पद्धतीने आपण पण आपल्या मनाला थोडीशी विश्रांती दिली पाहिजे. म्हणजे विचारांची धारा आपल्याला पूर्णपणे थांबवता येणार नाही, तसं होणारच नाही आहे. ते थोडेसे ऑफ स्क्रीन चालूच राहतील, म्हणजे मागं चालू राहतील, मी पुढे क्रिया करते, मागे माझे काहीतरी विचार चालू आहेत, पण ते ऑन स्क्रीन येणार नाहीत, याची मात्र काळजी आपण घेऊ शकतो. मग आपण थोडेसे फ्रेश ताजेतवाने झालो की पुन्हा एकदा त्या नाटकाचा अंक आपण चालू करू शकतो. हां, म्हणजे ठीक आहे, आता मी झालो आहे, आता मी रिकवर झालो आहे, आता मी पुन्हा एकदा त्या विचारांना फेस करू शकतो चांगल्या मनाने, तर आपण असे करू शकतो. मला इथे एवढंच म्हणायचं आहे किंवा मांडायचा विषय की आपणच आपल्या विचारांचे राजा राणी असतो. आपणच आपल्या विचारांच्या नाटकामध्ये लीड रोल, मेन रोल प्ले करत असतो. आणि तो रोल आपण अगदी उत्तम पद्धतीने निभून जायचा आहे, अगदी आनंदाने, आत्मविश्वासाने, जिद्दीने, चिकाटीने, सकारात्मकतेने, एकाग्रतेने, समर्पित भावनेने आपण तो रोल आपल्याला निभावायचा आहे किंवा तो आपल्याला वठवायचा आहे. म्हणजेच मग आपल्याला एखादे बक्षीस मिळू शकते, की जसे की बाहेरच्या कलाकारांना ते अवॉर्ड सेरेमनीमध्ये मिळतात ना, तर त्या पद्धतीचं बक्षीस. मग आपलं बक्षीस काय असणार आहे, तर आपलं बक्षीस म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आपल्या विचारांच्या एका सुसूत्रित प्रवाहामधून जे आपल्याला मिळणारा आनंद आहे किंवा समाधान आहे, शांती आहे, हेच आपलं बक्षीस असणार आहे. आणि याच्या विरुद्ध जर का आपल्या विचारांचा कोलाहल आपल्या मनामध्ये सुरू असेल, आपण आपल्या विचारांचे राजा राणी नाही झालो, आपल्या विचारांची सूत्र आपण प्रोड्युसर डिरेक्टर असताना आपण दुसऱ्यांच्या हातामध्ये दिली, तर काय होईल? ताणतणाव, निराशा, विचारांचा गोंधळ. मग हे तर ठरलेलंच आहे. मग चॉईस आपला आहे. आपल्याला ठरवायचे की मी माझ्या विचारांची संहिता दुसऱ्याला लिहायला देणार आहे का, मी माझ्या नाटकाचा प्रोड्युसर डिरेक्टर मी स्वतः आहे का, मी दुसऱ्याला बनायला देणार आहे. तर चला मग, हे बरोबर आहे ना, पटलं ना तुम्हाला? मग आजपासून, आत्तापासून आपण आपल्या मनाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात घेऊया
आणि आपल्या विचारांच्या नाटकाचे निर्माते आणि दिग्दर्शक होऊया. आणि आपल्या मनातील विचारांच्या नाटकांमधला राजा राणीचा जो रोल आपल्याला मिळालेला आहे तो आपण आनंदाने पार पाडूया. आणि या आनंदाने पार पाडणाऱ्या आपल्या रोलमधून, आपल्या रिअल लाईफ नाही आहे, रिअल लाईफमधून आपण पुन्हा बक्षीसच म्हणून आपल्याला बक्षीस काय मिळणार आहे? आनंद आणि समाधान मिळवूया. धन्यवाद.